कर्म आहे का काय समजू त्याला? अष्टावक्र मुनी ज्याला काय म्हणतात, तुझी बायको तुझ्यासाठी काय आरसा आहे. तुम्ही त्या जन्मामध्ये किंवा त्या कर्मामध्ये कुणाला त्रास दिला असाल, कुणाला चांगलं केलं असेल, कुणाचा उपकार राहिलेला असेल, शत्रू मित्र, त्याच्या राहिलेलं कर्माचं उपभोग घेण्यासाठी ते तुमच्या सोबत तुमच्या घनिष्ठ संबंधाने येतात. त्याला म्हणतात ऋणानुबंध. मला फक्त दास सांगायचं आहे. दास सांगण्यासाठी तुमचा आत्मा आणि तुमचं शरीर हे कर्माच्या आधाराने सिद्ध होतं आणि शरीराच्या निकटवर्ती जे आहेत ते सुद्धा तुम्ही केलेल्या कर्मासाठीच तुम्हाला त्रास देण्यासाठी येतात, तुम्हाला सुख देण्यासाठी येतात, तुम्हाला दुःख देण्यासाठी येतात. मग लोक जे मला दास म्हणतात ना, ते दास मला कर्मावरून म्हणत आहेत का माझे वंश परंपरागत दोन वंश आहेत, विद्यावंश आणि मास वंश. जे लोक मला म्हणतात ना मी तुला दास आहे, ते विद्यावंश म्हणजे काय, अनेक जन्मापासून तू आमच्या या ठिकाणी आहेस, देऊमध्ये देऊळवाड्यामध्ये परमात्मा आहे. माझ्या पूर्वजांनी तुला धारण केलेलं आहे, माझ्या पूर्वजांनी तुझी भक्ती केलेली आहे. ते भक्ती पाहून लोक मला दास म्हणतात का मी त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे म्हणून दास म्हणतात. म्हणजे इथं खंडन केलं काय तुकोबार आहे. बघा, आम्ही वैकुंठवासी म्हणणारे तुकोबार आहे. माझ्या वडिलाची मिरासिका देवा म्हणणारे कोण? बुवाच्या पोटी महाराजांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी महाराज नाही. असं जर असलं असतं तर हरिजन एकनाथ महाराजांचा मुलगा हरिपंडिताला लोकांनी हरिपंडित तुकडे एकनाथ माझं घर सोडून गेलं नसतं. बापाला सोडून गेला का नाही? एकनाथ महाराजांचा मुलगा आहे की नाही? एकनाथ महाराज कोण? स्वतः ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाचा झाला एका, नामाचा झाला प्रत्येक ज्ञानोबारायांचे अवतार एकनाथ महाराज. त्यांच्या पोटी जन्माला आले हरिजन म्हणजे कोण? त्यांचा मुलगा हरिपंडित. त्यांना सोडून काशीला गेला. मग लोक त्याला भक्त म्हणाले का? दास म्हणाले का? लोकांना दिसतं काय? तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही केलेली भक्ती. म्हणून तुकोबाला या ठिकाणी देवाला सांगता, देवा तुम्ही ज्या कारणासाठी मला पाठवलेलं आहे ते कारण तर सिद्ध होत आहे ना, माझी भक्ती बरोबर आहे ना, समाजाचा उद्धार माझ्याकडनं होत आहे ना, लोकांना दिसतं का नाही माझ्या मुखातून विठ्ठल विठ्ठल येते. मग तुकोबाला आहे तेव्हा त्यांची अवस्था कशी? लोकांनी त्यांच्या अंगात गरम पाणी टाकलं तरी सुद्धा जळो माझी काया लागला वनवा. ही अवस्था लोकांना दिसतंय ना. मंबाजी काट्याने सोलून काढलं तरी सुद्धा त्याच्या घरी जाऊन त्याला बोलवलं, कीर्तनामध्ये उभं केलं. हे सगळं करण्यासाठी तुकोबाला आले, लोकांसाठी, लोकांचा उद्धार होण्यासाठी. आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्यांचंच चरित्र गाऊन, त्यांचंच चरित्र ऐकून, त्यांच्याच अभंगावर. आणि आपण सुद्धा खूप महान आहे बरं का. कारण तुकोबाला पाहता नाही आलं, परंतु त्यांचा आत्म्याचा दर्शन तर घडत नाही आहे, पण त्यांनी केलेल्या भक्तीवर एक पाऊल चालण्यासाठी. मग तुझा दास ऐसे मनती लोकपाल मनोनी सांभाळ तरी सांभाळ कर. इथं सांभाळ कर म्हणतात ना. जर ज्या अर्थी तुझा दास आहे हे जर सिद्ध झालं असेल तर माझा सांभाळ कर. मनोनी सांभाळ. तुकोबारा या ठिकाणी भगवद्गीतेचं बर का प्रमाण घेऊन बोलतात. कारण स्वतः भगवान स्वतः सांगितलेलं आहे काय? अनन्य चिंतयंतो मा ये जना परिपासते. पुढं तेषा नित्य अभियुक्तानां योगक्षम
बर का, योगक्षम सांभाळ करी माझा, आणि योगक्षम बरोबर जोडतं ना मला. योगक्षम म्हणजे काय, स्वतः देव त्यांचा संसार सांभाळतो. योगक्षम त्याचा जाणे जडबाई वाट दावे करी धरून या किंवा मागे पुढे उभा हे सांभाळ राहे सांभाळीत आल्या घात. म्हणून हे सगळं देवाने अगोदर केलेलं आहे. म्हणून सांभाळ करी माझा. देवाने आता आपण ज्या समाजाने ज्यांना ज्यांना दास म्हणून भगवंता स्वीकार केलेला आहे समाजाने, बर का, देवाने तर करतोच, पण आपण या समाजामध्ये आहोत, मृत्यू लोकामध्ये आहोत. या मृत्यू लोकाची सिद्धता मनुष्याला धरून आहे, हो की नाही, का जीवाला धरून आहे. प्राणी मात्रांना धरून सिद्धता आहे, पण त्यातला त्यात सर्वश्रेष्ठ प्राणी कुठला, मनुष्य प्राणी. या मनुष्य प्राण्याला कळलं की भक्ती आहे, या भक्तीने देव पकडला जातो, या भक्तीने देवाला आत्मसात करता येतं. म्हणून त्या मनुष्य प्राण्याला ज्ञान देण्यासाठी सगळे संत वैकुंठ सोडून खाली आलेले. तुमच्या आमच्या करिता आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला अजून अज्ञान सुटतच नाही. ज्ञान चाकता येत नाही का चोखता येत नाही, हो की नाही. ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतल्याबरोबर शब्द वाचता येतात, परंतु त्या शब्दातलं प्रेम अनुभवता येत. माझा विठोबाचा कैसा प्रेम आणि भाव, आपणची देव होय गुरु. पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आधी आघात निवारावे. पडिये देवाव पूर्वी वासना, अंती कुणाकडे आपणा पाशी न्यावे. द्रुपद आहे, पण मी द्रुपद घेतलं नाही मागे पुढे. कारण काय, म्हणून सांभाळ करी माझा तुकोबराय म्हणतात ना, कारण मी तुझा दास आहे. भगवंताला माहितच आहे, हो, भगवंताचा दास आहे म्हणून तो इथं आलेला आहे ना. पण समाजाला कळायला पाहिजे ना, समाज म्हणायला पाहिजे मला की बाबा हे तुकोबाराय भगवंताचे दास आहेत. बघा, भगवंतानी आपल्या भक्ताचा सांभाळ केलेला आहे. हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरिता भगवंताला एका क्षणात अवतार घेऊन त्याचा वध केला असता, एका क्षणात. परंतु भक्त प्रल्हादासारखा महात्मा त्याच्या कुळामध्ये पाठवलं. त्यांना सांगितलं तुम्ही जे कर्म करता ते कर्म चुकीचं आहे. मुख्य जे कर्म आहे ते याम आत्मकर्म, मुख्य तो वर्म एकची आहे. काय, दृढ धरावा भाव. वर्म ते एक आहे, वर्म तो एक आहे. दृढ धरावा दृढ भाव. नागवन नागवन नागवन. हिरण्यकश्यपूला त्या कुळामध्ये भक्त प्रल्हादाला जन्माला घालून किंवा त्याच्या महात्म्याला त्यांच्या कुळामध्ये सोडून त्याला दाखवून दिलं हे ज्ञान आहे, हे प्रेम आहे. इथं भगवत स्वरूप असं प्रतीत होतो. नारायण 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 नारायण, जळी तळी काष्टी सर्वत्र भगवंत आहे. तुम्ही ज्या परमात्म्याला मारण्याकरता शोधता तो परमात्मा मुळात तुमच्या स्वरूपामध्ये आहे, फक्त तुम्हाला विसर पडलेला आहे कशाचा, परमात्म्याचा. मग तुम्ही कुणाच्या अधीन आहेत, ज्ञानाचा नाही, अज्ञानाच्या अधीन आहात, अहंकाराच्या अधीन आहात, दंभाच्या अधीन आहात. तुम्ही स्वतःचं अस्तित्व, मुळात परमात्मा एक स्वरूप आहे, त्या परमात्म्यासोबत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा पाठिंबा लागलेला आहात. परमात्म्याविषयी प्रेम जागरूक करा, परमात्म्याविषयी अहंकार नको, द्वेष नको, मत्सर नको. हे भक्त प्रल्हादाच्या अवतारातून परमात्मा स्वतः सांगत आहे, पण त्यांना काळ नाही. शेवटी अनेक वेळा मारलं. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. हे भगवंताने जे सांगितलेलं आहे ना ते करून दाखवलं भक्त प्रल्हाद स्वरूपात, हो की नाही. हा हुताक्षिणी बर का, तिला जे काय वाटत होतं की मला अग्नी जाऊ शकत नाही, तिला वरदान होता
तिला देखील भक्त प्रल्हादाने तिच्या मांडीवर बसवलं. अज्ञान रूपी अग्नीला ज्ञान रूपी अग्नीने जाळून टाकलं, म्हणून आपण होळी साजरी करतो. होलिका. भगवंताने हे सर्व भगवंताला ज्ञान सांगून सांगून भरपूर झालेलं आहे, परंतु ते अनुभव घेण्याकरिता अशा संत महात्म्यांना बर का, त्यांच्या आत्म्यांना म्हणतो बर का, संत महात्म्यांना उपादान कर्म शरीर रूपी त्यांना एक ध्येय देऊन त्यांना जगताला ज्ञान देण्यासाठी झाडू संताचे नेनो प्रकार हे बर का. आग्रहाने भरलेले बर का, अगोदर ज्यांनी केलं त्या तुम्हाला दुसरं काय करण्याची आवश्यकताच नाही, फक्त तुम्ही फक्त ज्ञानाची ओळख घ्या. शेवटी ते काय नाही हे नकशपुर सारख्या राक्षसांना तेव्हा भगवंत प्रगट झाला. इथं आहे का देव? आहे. इथं आहे म्हणल्याबरोबर भक्ती दाखवला ना देवाला, या स्तंभामध्ये आहे म्हणल्याबरोबर लगेच भगवंत नरसिंह रूपाने प्रगट झाले. हिरण्यकशिपूचा म्हणजे अज्ञानाचा. इथं होतं ना लोक काय समजत होते, हिरण्यकशिपू राक्षस आहे. तेच लोक जे हिरण्यकशिपूला घाबरत होते, तेच लोक भक्त प्रल्हादाला पाहून नारायण नारायण म्हणू लागलं. नवीन एवढंच नाही, त्या राक्षस कुळातील काही जे आत्मे आहेत, जे आसुर रूपाला सत्य समजत होते, ते देखील नारायण नारायण म्हणू लागले. असे अनेक शरीरामध्ये तो परमात्मा प्रकट होतो आत्म्याच्या रूपाने. सीता मातेला जेव्हा रावणाने हरण केलं, त्या सीता मातेचे दासी ते सुद्धा राम 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 म्हणत होते. मग तुकोबाराय सांगतात, दास मी आहेच, परंतु लोक मला जे दास म्हणतात त्याची आता तू काय आता कुणाकडे देव जबाबदारी देवा. लोक मला दास समजत आहेत, लोक मला तुझे भक्त समजत आहेत, लोक मला तुझं सर्वस्व समजत आहे. आता या भक्ताचं सांभाळ कर, म्हणून सांभाळ करे माझा. हे सगळं पुराणातून झालं. अजून वेळ आहे ना महाराज. योगक्षम वहाम्यम याच्याबद्दल फार सुंदर दृष्टांत आहे. काशीमध्ये जगन्नाथ महाराज म्हणून एक होऊन गेले, जगन्नाथ शर्मा. काशीमध्ये त्यांनी संपूर्ण महाभारताचं बर का एक 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 श्लोकाचं संस्कृतमध्ये टीका करत होते. संपूर्ण महाभारत ग्रंथाचं असं करता 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 भीष्म पर्व आलं, आणि त्या भीष्म पर्वामध्ये गीता आहे. गीता आणि त्या गीतेमध्ये हा श्लोक आला. कुठला श्लोक? अनन्य चिंतयन्तो माये जना परिसाते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षम वहाम्यम. इथं अडकलं त्यांचं टीका. लेखणी थांबली, त्यांची लेखणी थांबली. त्यांची लेखणी थांबल्यानंतर त्यांना शंका आल्या मनामध्ये की योगक्षम वहाम्यम म्हणजे देव स्वतः तुमचं योगक्षम म्हणजे तुमचं कुटुंब वाहतो. बघा देव कसं काय वाहतो? देणारा देव आहे, देणारा कधी वाहतो का? मालक आणि नौकरमध्ये फरक असतो का नाही? मालक काम देतो का करतो? येतो. हा, मालक जर काम करू लागला तर काम करणाऱ्याने काय करावं? मालक काय करतो? ठेकेदार काय देतात? काम देतात. आता मी सुद्धा डॉक्टर, एखादा जर रुग्ण माझ्याकडे आला तर तपासणी करून औषध कसं द्यायचं माझ्या हाताखालच्या डॉक्टर सांगतो की तुम्ही त्यांना औषध द्या. सिस्टर असतात बघा दवाखान्यात, ते काय करतात? वेळेवर तुम्हाला सलाईन देतात, इंजेक्शन देतात. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून ते तुम्हाला स्वतः डॉक्टर जर ते करू लागला, काय चुकतंय का? चुकत काय नाही हो. इतर पेशंटला बघायचं वेळ निघून जातो. शक्य होत नाही सगळ्यांना त्याच वेळेमध्ये सलाईन देणं, सगळ्यांना त्याच वेळेमध्ये इंजेक्शन देणं.
हा शक्य आहे का? म्हणून तो जगन्नाथ महाराजांनी काय केलं, देव देणारा आहे, देव देतो, देव फक्त नशीब लिहितो, देव तुम्हाला जन्माला घालतो, अजून काय देव सुख देतो, देव दुःख देतो, सतत देतो देतो देतो, घेतो काही नाही, देणारा वाहू शकत नाही, म्हणून त्याची लेखणी थांबली आणि दिवसाचं पहाट झालं, ब्रह्ममुहूर्त बायको आल्या, अहो ऐकलत का, ब्रह्ममुहूर्त झालं, पहाट झालेली आहे, आंघोळ करा, नाही तर तसंच चला उठा. ते म्हणते बाबा ठीक आहे, आता आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही, जे काय नित्यकर्म आहे ते करावंच लागणार. ते म्हणते ठीक आहे, काशीमध्ये होते, गंगा स्नानाला जावा, येताना काहीतरी खायला या, देवाला नैवेद्य पुरतं तरी घेऊन या, आपल्याला नसलं तरी चालेल, कारण त्यावेळेस काय होतं, नित्यकर्म काय, देवाला काय मिळेल ते देवाला अर्पण करून खायचं असतं. मग ते म्हणले बाबा, ते म्हणते बायकोला ठीक आहे मी जातो आंघोळीला, काय असेल ते मिळालं तर घेऊन येतो, नाहीतर पाणी पिऊन जगू. माझं आता एकच काम आहे, काय, हे संपूर्ण महाभारत लेखणी करायचं. ठीक आहे का, एवढेच काम आहे मला, दुसरं काम नाही. हा एक प्रमाण आहे बरं का, दुसरं कुठलं काम असं म्हणण्यात निघून गेलं. गोविंदाचे पवन एकच काम, दुसरं कुठलं कामच नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि कपाई काम, एकच काम. ज्या लोकांना कळालं ना, आपल्या आयुष्याचं ध्येय कळालं, साध्य कळालं की संपलं. तसं ठरवून घेतलं, महाभारता व्यक्तीने दुसरं कुठला ग्रंथ धरणार नाही आणि त्याच्या व्यक्तीनुसार तुझ्या टीका करणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, आता उठायचं असेल ना, आपण काय ज्ञानेश्वर पारायण झालं काय करतो आपण, त्या ठिकाणी फुल ठेवतो का, परत येऊन तिथं. म्हणून त्यांनी काय केलं, योगक्षेम वहाम्यमच्या ठिकाणी काय केलं, तिथं असं गोल, ते लिहिलं नाही वहाम्यम, त्याने असं गोल राऊंड केलं. आणि आता ते लिहायला तर पाहिजे काहीतरी, रिकामं सोडतं जात नाही, ओके. म्हणून त्याने काय केलं, तादात्म्यम. काय केलं, तादात्म्यम. तादात्म्यम काय, योगक्षेम तादात्म्यम म्हणजे काय, देणारा, योगक्षेम वाहणार नाही, देणारा, योगक्षेम देणारा असं लिहिलं, गोल राऊंड केला आणि खाली लाल रेष मारलं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 5 रेषा मारल्या आणि निघून गेलं. इकडं निघून गेले, गंगा स्नानामध्ये निघून गेले. गंगा स्नानामध्ये आंघोळ करू लागले. आंघोळ करता 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 थोडं वेळ फास्ट गेली, वेळ कळत नाही काय झालं. मग त्यांना तिला देवाने अडकवलं आणि देव स्वतः लहान बाळाच्या रूपामध्ये आला. कुणाच्या, त्याच्या घरी. हातामध्ये 5-6 पिशव्या, 8 वर्षाचं बाळ, हातामध्ये 5-6 पिशव्या, डोक्यावर पिशवी, सगळं असं घेऊन त्या जगदेव शर्माच्या घरी आलं. आहे का कोण घरात, आहे का कोण घरात म्हणून बोललं. आता एवढ्या सकाळ सकाळ कोण आहे बाबा म्हणून त्याची बायको बाहेर आली. कोण, त्याला वाटलं कोणीतरी सावकारांनी किराणा मागवला असेल, त्याचा घर मिळत नसेल म्हणून तो पत्ता विचारण्यासाठी आला असं म्हणून त्या बायकोनी असं दरवाजा उघडलं. त्याला बघितलं, बाबा काय बा, काय एवढं सगळं ओझं. ते म्हणते जास्त काय बोलू नका, पटपट घ्या, लय वरच आहे, लय अंगात दुःख लागल्यामध्ये घ्या. ती म्हणते उन्हाचं सामान अगोदर घ्या, नंतर बोलू. 8 वर्षाचं मी आहे, 50-60 किलो वजन, कसं आहे खूप. आणि दिसत होतं बरं का, आपल्या खांद्यावर खूप मोठं वजन. हा 8 वर्षाच्या बाळाला आता सुद्धा प्रत्येकाला वजा आहे. हा माझ्या खांद्यावर पण वजा आहे, सगळ्यांच्या खांद्यावर वजा आहे. कुणाला बायकोचं ओझ आहे, कुणाला मुलीचं ओझ आहे, कुणाला मुलाचं ओझ आहे, कुणाला कर्जाचं ओझ आहे, कुणाला मानाचं ओझ आहे, कुणाला ज्ञानाचं ओझ आहे. पण सगळ्यांना ओझ आहे, कुणाला ओझ असं नाही. रावणाला देखील ओझ होतं, ज्ञानाचं ओझ होतं, अहंकाराचं ओझ होतं. रामाला देखील ओझ होतं. तेव्हा राम तर देव होता, देवाला रामाला ओझ होतं वानरांच्या भक्तीचं.
कारण वानराने एवढं भक्ती केली होती, त्या भक्तीचं आता त्यांना फळ दिलं नाही तर अवघड होईल. सगळे ऋषीमुनींना देवाचं सानिध्य मिळावं म्हणून जगताचं कल्याणाचं ओझं, आणखी सांगू का धर्माचं ओझं. कारण स्वतःच म्हणले धर्म संस्थापनार्थाय भवानी युगे. सुंदर वर्णन केलं आहे. देव 8 वर्षाच्या बाळाला सगळं ओझं घेऊन आलं असं बायको बघितली, त्या जगन्नाथ बायको पटपट काढलं आणि डोक्यावरचं ओझं खाली काढताना त्या देवाच्या गालावर 5 ठसे होते. कोणीतरी जोरात गालावर मारलेले असं 5 बोटाचे ठसे. शेवटी आई आहे, एक स्त्री आहे, मातृत्व भाव, वात्सल्य भाव तिला जागृत झालं. ती म्हणाली, अरे बा तुझ्या गालावर हे काय, कुणी मारलं का तुला? तो म्हणतो, जाऊ द्या हो, सांगितलं तर वांदे होतील. नाही सांग, कोण आहे तो मूर्ख एवढा, हा तुला मारता लाज वाटली नाही? असं तसं बोलू लागली. ती म्हणली, अगो बाई काय सांगू, तुझाच नवरा मला मारला. हा काय म्हणली, तुझाच नवरा मला. मुलगा म्हणतो तुझा नवरा, असं तिला आश्चर्य वाटते. म्हणते, अरे बा माझा नवरा साधी माशी मारत नाही, माझा नवरा राग येत नाही, माझा नवरा असं करू शकतो. अगं बाई तुला नवरा साधं बोळ समजू नको, माशी न मारणार मोठमोठे पराक्रम करतात. गोवा लोक काही मोठमोठे पराक्रम करतात असं ते म्हणतात बरं का. भक्ती रसायन म्हणून पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये या ठिकाणचं या दृष्टाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. जे मोठमोठ्या पराक्रम जे सामान्य जेव्हा जमत नाही ना ते बुवा लोक करतात. कीर्तनामध्ये जे जुनं गाणं आहे ना ते गाणं ऐकून कीर्तनाच्या अभंगामध्ये चांगलं रंगवून सांगतात की हा हे चाल. आता जुन्या गाण्यात ते चाल कीर्तनाच्या अभंग लावणं पाप आहे का पुण्य आहे? मोठा पाप आहे का नाही? अभंगामधला भाव तुमच्या मनामध्ये प्रतीत झाल्याबरोबर त्या भावाचे तरंग तुमच्या मनामध्ये उलटल्यानंतर त्या तरंगाने जो शब्दाचा रस चाकतो त्या रसाच्या मध्ये जो काही स्वर निघेत बाहेर तो खरं. पूर्वीच्या काळामध्ये बुवा लोक कीर्तनामध्ये चाल म्हणा म्हणले की ते विचार करत नव्हते कुठलं म्हणून, नुसतं शब्द मनामध्ये प्रगट झाल्यावर आपोआप चाल यायची. मामासाहेब दांडेकर जेव्हा पुण्यामध्ये कीर्तनाला गेले तेव्हा त्यांच्या कीर्तनात चाल मांडण्यासाठी ते असं इकडे तिकडे लोकांना बघत होते, कारण त्यांना कीर्तनामध्ये वेळ कमी पडायचा बोलण्यासाठी. मग त्यांनी हळूच एकाला बोलवायचं, त्याला बोलवलं, असं प्रत्येक कीर्तनात करू लागलं. आणि जो तो ज्याला बोलवायचं ना तो 3 मिनिटात चाल संपवायचं. किती मिनिटात? 3 मिनिटात. मग मामासाहेबांना त्यांच्या जवळचा मामा तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये एकाला बोध करून त्याला बोलवता, नेमकं तो चाल 2 ते 3 मिनिटात संपवतो. याचं कारण काय? मामा म्हणायचे, अरे बाबा कीर्तनामध्ये चालायला वाढू गेल्या तर बुवाचं ज्ञान लोकांना कमी ऐकायला मिळेल. बुवा बोलत नसतो, बुवाच्या मुखातून परमात्मा वधून घेत असतो. ते ज्ञान जगताला मिळावं म्हणून. तुम्हाला कसं देवच त्याचं नाव सुचवतो मला. म्हणून पूर्वीच्या कीर्तनामध्ये चाल फक्त जास्तीत जास्त 3 मिनिटात आणि कमीत कमी 1 मिनिटात. मग कीर्तनामध्ये तसं हे बाळाच्या बरं का त्या जगन शर्माची बायको म्हणते, माझा बुवा त्या राग येत नाही, काय येत नाही, तो तुला मारू शकत नाही बाई बघ. मग ते बघितलं, आता येऊ द्या माझ्या बुवाला, मी विचारतो. त्याला गप्प करते, थोडा का पाणीच देते, बाकी काय नव्हतंच. सगळं सामान ठेवून घेते, बाळ निघून जातो. आणि इकडा जगन्नाथ शर्मा बुवा येतो. तो आल्यानंतर बसतो. त्याची बायको, का हो तुम्हाला कळत नाही? तो म्हणतो, काय कळत नाही? एखाद्या बाळाला एवढं मारतात का? आणि तुम्ही तर आता पण कधी रागावला नाही, तुमचा राग हात उघडतो एवढं कधी गेलं नाही, कसं काय एवढं मोठं हात उघडला, कसं काय लांब माव वाटलं, काय हे बघते का? असं ते म्हणले, अगं बाई मी कुठल्या मुलाला ओळखत नाही, मी कोणाला मारलं तर लांबच आहे, मारलं देखील काय बघ. हो एक मुलगा आपल्याकडे आलेला आहे, काय सगळं सामान दिलं, हा हे सामान तुम्ही पाठवलं म्हणून सांगितला नाही, मी सामान पाठवलं, कोण भेटलाच नाही. सगळं काळानंतर
मग त्या बुवाचं लक्षात आलं गगन शर्माच्या हे खरोखर भगवंताचं आहे. लगेच तो धावत तिकडे गेला आणि योगक्षम तादाम्यम जे म्हणत तादात्म्य म्हणजे काय देणारा तिथं लगेच वहाम्यम वाहणारा म्हणजे काय ज्या बुवाला जेवायची सुद्धा काळजी होती. देव त्याला जन्मा घातला म्हणजे काय कुठलं अन्नमय प्राण आहे. कुठलं प्राण आहे अन्नमय प्राण असं तर अन्न पुरवणारा देव आहे. देव स्वतः त्यांना अन्न आणून दिला. देवान जर का तुमचा कुटुंबाचा भार वाहतो तुकोबारायांचा भार देवाने वाहिलेला आहे. हो का नाही. तुकोबारायाचा चरित्राचा तुम्ही जर विचार केला तर तुकोबारायांनी काय कमी होत नव्हतं ना सगळं होतं का नाही. हे तुकोबारायाचा संसार त्या तुकोबारायांपेक्षा जास्त अनुभव त्यांच्या बायकोला आलेला आहे देवाचा. कोणाच्या देव येतो रूपाने त्यांना काहीतरी देऊन. आवली माता डबा घेऊन गेल्यानंतर पायाला काटा टोचत काटा काढणारा कोण आहे तुकोबारायाच्या बायकोचा काटा देव काढतो. मग योगक्षम वाम्य आहे का नाही का तादाम्यम आहे. म्हणून सांभाळ तुकोबा हे सांगतात तुझा दास ऐसे मनती लोकपाळ म्हणून सांभाळ करी माझा अनाथाचा नाथ पतित पावन ते हाता जतन करीना. देवा तुझे आता जे लोक म्हणतात ना मी तुझा दास आहे तू माझा देव आहे मी तुझा भक्त आहे तर आता या भक्ताची लाड तू या भक्ताची कळा तुला यायलाच पाहिजे. तू अनाथाचा नाथ आहे पतिताला पावन करणारा आहे. देवा आता तुकोबा पुढे जण खूप बोलतात. 9 वाजलेला आहे. भरपूर काय सांगायचं आहे. अभंग सुटणार नाही मला माहित आहे. असो राहिलेला अभंगाचा जो मतितार्थ आहे पुढच्या कधीतरी एवढंच म्हणायचं आहे. तुकोबा आहे मी या शरीरामध्ये येऊन जे कर्म केलंय त्या कर्माचं नाव भक्ती आहे आणि ते मी काय भक्ती केलंय ते भक्ती लोकांना दिसत आहे. त्या भक्तीच्या संदर्भात लोक त्याला नाव देतात दासत्व म्हणून नाव दिलेलं आहे. ते दासत्व जर लोक मला म्हणत असेल तर दासाचं रक्षण करणं देवा तुझं काम आहे. कारण तू अनाथाचा नाथ आहे पतिताचा पावन आहेस. तर लोकांकडे असतो लोकांना दिसणे असतो नव्या नव्या लोकांना भक्ती ज्ञान उमगेस करणे असतो. माझा सांभाळ कर कारण लोकांना माझं गुणदोष पाहता येत नाही किंवा मला माझे गुणदोष पाहता न लगे अंत. तेव्हा शहरामध्ये आल्यानंतर या शहराच्या माध्यमामध्ये काहीतरी गुण असणारच काहीतरी दोष असणारच. शरीर आलं की गुणदोष याचे न विचारू नाही. ऐसे माझे चित्त मज ग्वाही. देवा हे लोक मला दास म्हणतात परंतु मला माहित आहे माझे काय गुण आहेत माझे काय दोष आहेत याचा जबाब माझ्या चित्तामध्ये आहे. ते मी बघत नाही. पुढे सांगतात निर्णव कैसे करी तुझी सेवा. तुझी कशा प्रकारे सेवा करू मला माहित नाही. जाणसी तू देवा अंतरेची. लोक मला काय बघून तुझे दास्य म्हणतात मला माहित नाही. मी तुझे कशा प्रकारे सेवा केली त्याला मला माहित नाही. कारण सेवेसाठी वेगळं पात्रता लागतं याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे पुराणामध्ये आहे. तेवढी पात्रता माझी नाही आहे. परंतु देवा तू का म्हणे तू या कृपेचा सिंधू काय देवा तू कृपेचा सागर आहे. तुझ्या जवळ कोणी क्षण आलं तर त्याला तू काय करतोस आपल्या ओटी सामावून तोडी भाऊबंधू माझा. तेव्हा लोक मला तुझा दास समजत आहेत तर माझा भाऊबंधू तो तोड असं तुकोबा बोलले. बोल तुकोबाला घेण्यासाठी वैकुंठाहून देव आले. लोकांसाठी लोकांनी तुकोबाला देव म्हणलं लोकांनी तुकोबा दास म्हणलं. मग दास्यात्वाला भक्ती हे श्रेष्ठ देवानी वैकुंठाला घेऊन जाऊन सिद्ध केलं म्हणून तुकोबायाचे पाया पडतो आपण. हो की नाही. म्हणून तुकोबायाच्या अभंगावर आपण चिंतन करतो. बरंच काय सांगायचं आहे. असो आता शेवटचं चरण होईल. पहिला भजन करू भजनाचं शेवटचं चरण होईल आणि राहिली सेवा विठोबा.
तोरे